नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल दी कुकिंग हॉटस्पॉट वरती. मी आहे सचिन आणि आज आपण पाहणार आहोत पावभाजीची रेसिपी. आता ही जी रेसिपी आहे ती खूप सोपी आणि झटपट अशी होणारी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना तर पावभाजी आवडतेच आणि ही पावभाजी विदाऊट तव्याशिवाय घरच्या घरी कशी करायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे तुमचा पावभाजी बनवण्याचा घरचा जो प्लॅन आहे तो कधी ड्रॉपच होणार नाही. तर चला वळूया आपण रेसिपीकडे. तर मंडळी, भाज्यांची पूर्वतयारी मी इथे ऑलरेडी केलेली आहे. इथे 3 मीडियम साईजचे बटाटे आहेत, ते मी कापून घेतलेले आहेत. बटाटे मी कापून ऑलरेडी ठेवले होते म्हणून ते काळे पडू नयेत म्हणून मी त्यांना पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे. अर्धी वाटी फ्रेश असे वाटाणे, 5 ते 6 फरसबी घेतलेले आहेत आणि 1 वाटी फ्लॉवर घेतलेला आहे. हा मी स्वच्छ असा उकळत्या पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि 1 आपलं मीडियम साईजचं बीट. तर आता बटाट्याचं जे पाणी आहे ते मी आता काढलेलं आहे आणि आता आपण एक प्रेशर कुकर घेऊया. त्यामध्ये आता ह्या सगळ्या भाज्या आपण टाकणार आहोत. पहिल्यांदा आपण आपले बटाटे टाकू, वाटाणे, फरसबी, फ्लावर आणि बीट. बीटचा यामध्ये यूज जो आहे तो आपण कलरसाठी करणार आहोत. आता ह्या सर्व भाज्या आपण जेव्हा टाकल्या ना त्यामध्ये आता जे पाण्याचं प्रमाण आपण घेणार आहोत तर भाज्या बुडतील एवढंच आपण त्यात प्रमाण घेणार आहोत. हे बघा मित्रांनो, भाज्या आता बुडलेल्या आहेत, एवढंच तुम्ही यामध्ये पाणी घ्या आणि यात थोडंसं चवीपुरतं मीठ आपण घ्यायचं आहे. हे सर्व आपलं टाकून झाल्यावरती कुकरचं आपण झाकण लावून त्याच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. आता इथे मित्रांनो, हाय फ्लेम ठेवूनच आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या. लो फ्लेम ठेवू नका, हाय फ्लेम वरती 4 शिट्ट्या घ्या. तर आता कुकरच्या आपल्या 4 शिट्ट्या करून झालेल्या आहेत. कुकरला मी आता थंड करायला ठेवलं होतं, तुम्ही पाहू शकता पूर्ण त्याची वाफ निघालेली आहे. आता आपण कुकर ओपन करून पाहूया. तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या आहेत आता चांगल्यापैकी शिजलेल्या आहेत. आता या स्टेजला जर तुम्हाला कलर कमी वाटत असेल पावभाजीमध्ये तर असं तुम्ही सेपरेट बीट जे आहे ते किसून घेऊ शकता आणि इथेच ॲड करू शकता आणि यामध्येच कुकरमध्ये या मॅशरने आपण ह्या ज्या भाज्या आहेत त्या मॅश करून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता भाजी चांगल्या प्रकारे मी आता मॅश करून घेतलेली आहे. ह्याच्यापेक्षा जास्त आता तुम्ही मॅश करू नका, नाहीतर आपल्या मिक्सर ग्राइंडरमध्ये एकदम फाईन पेस्ट कशी होती तशी होऊन जाईल. तर तसं नाही ठेवायचं आपल्याला. पावभाजीचा जो भाजीचा टेक्स्चर आहे तो असं थोडासा खडबडीत ह्या अशा लेवलचा असतो, ज्यामध्ये थोडेसे कण दिसतात भाजींचे. तर ही स्टेप आता आपली पूर्ण झालेली आहे. आता वळूया आपण पुढच्या स्टेपकडे. तर भाजी मॅश केल्यानंतर आता इकडे आपण एक कढई घेणार आहोत. कढईला आधी छानपैकी गरम करून घ्या. त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल ॲड करा आणि आपले 2 क्यूब बटर जे आहे ते. पहिल्यांदा तेलच टाका, बटर टाकू नका, नाहीतर बटर आहे ते तुमची जळण्याची शक्यता आहे. म्हणून आधी तेल टाका, त्यानंतर बटर ॲड करा. या दोघांना छानपैकी असं मिक्स करून घ्या. यावेळी तुम्ही जो गॅस आहे तो लो फ्लेमवरतीच ठेवा. आता आपण त्यामध्ये जिरे ॲड करू, 2 टीस्पून
मस्तपैकी जिऱ्यानं ह्यामध्ये मिक्स करून घ्या. कसे जिरे तडतडत आहेत पहा. आणि याच वेळी आपण 3 मिड साईजचे कांदे आहेत ते चॉप करून घेतलेले आहेत, ते मी यामध्ये ऍड करतोय. आता हा जो कांदा आहे आपला असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला मस्तपैकी असा परतून घ्या. तर मंडळी, आपला कांदा आहे तो असा ब्राऊन झालेला आहे बघा. असा लालसर कांदा होईपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी ऍड करत आहे 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, त्यानंतर 1 टेबलस्पून आपली काश्मीरी लाल मिर्च, 1 टेबलस्पून घाटी मसाला. हा ऑप्शनल आहे, मी टाकतो ही कारण की थोडीशी टेस्ट आहे ती बॅलन्स होते आणि छान रंगही येतो. आणि 2 टेबलस्पून आपला पावभाजी मसाला. आता हे जे मसाले आहेत ते छानपैकी आपण एकजीव करून घेऊया. खूप मस्त असा मसाल्यांचा सुवास सुटलेला आहे बघा मित्रांनो. कलर पण बघा मसाल्यांचा. या स्टेजला तुम्हाला हे मसाले आहेत हे कांद्यापैकी छान मध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. आता मंडळी तुम्ही पाहू शकता मसाले हे आहेत छानपैकी मिक्स झालेले आहेत, एकजीव पण झालेले आहेत. पण मसाल्यांना अजून चांगल्या प्रकारे भाजण्यासाठी मी यामध्ये ते थोडंसं गरम पाणी ऍड करणार आहे. कारण की जर असेच आपण मसाले ठेवले तर ती जळण्याची शक्यता आहे. तर मी ऑलरेडी थोडंसं गरम पाणी करून ठेवलेलं होतं, ते यामध्ये ऍड करूया. पाणी जर आपण ऍड केले ना तर आपल्याला थोडासा वेळ मिळून जातो अजून मसाले छानपैकी भाजून घेण्यासाठी. तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी ऍड करा, पण थंड पाणी ऍड करू नका, गरमच पाणी ऍड करा. तर बघा मित्रांनो, पाणी टाकल्यानंतर किती छान प्रकारे आपले जे मसाले आहेत ते एकजीव झालेले आहेत आणि छानपैकी शिजले देखील आहेत. तेल पण तुम्ही पाहू शकता साईडला, तेल आता सुटलेलं आहे. आता या स्टेजला मित्रांनो आपण 2 मिड साईजचे टोमॅटो आहेत चॉप केलेले, ते ऍड करणार आहोत. आणि शिमला मिर्च आहे 1 फाईन अशी चॉप केलेली, ती ऍड करूया. यांना मित्रांनो मसाले जेव्हा चांगल्यापैकी भाजले जातील ना तेव्हाच ऍड करा, जसं आता आपण केलेलं आहे. आता जे टोमॅटो आहेत ते छानपैकी शिजेपर्यंत म्हणजे असे पातळ असे होईपर्यंत त्याला आपण यामध्ये भाजून घेऊया. तर पहा मंडळी, आपली जो भाजी आहे ती चांगल्या प्रकारे आता शिजलेली आहे. घाटी मसाला मी ऍड केल्यामुळे कलरमध्ये बघा कसा फरक दिसत आहे. तशी ही ऑप्शनल आहे, पण घाटी मसाला आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मिळतो. मराठी लोकांच्या घरामध्ये तर हा मसाला मिळतोच, त्यामुळे ऍड केला तर खरंच चवीत पण फरक मिळेल आणि कलरमध्येही. सगळा जो कलर आहे आपला नैसर्गिक आहे. आपण आधी बीट टाकलेलं आणि आता लाल मिर्च आणि घाटी मसाला टाकलेला आहे. तर घरातल्याच आपल्या छोट्या छोट्या गोष्टींनी बघा किती छान प्रकारे भाजी बनते. तर मित्रांनो पहा, आपल्या भाजीला आता छानपैकी तेलही सुटलेलं आहे कडेने. या स्टेजला आपण जी मॅश केलेली आपली भाजी होती ती ऍड करूया आणि आपल्या भाजीला मस्तपैकी या मसाल्यांमध्ये आता मिक्स करून घेऊया. तर असे छानपैकी आपली मॅश केलेली भाजी आणि आपले मसाले यांना असं एकजीव करून घ्या, मिक्स करून घ्या. गॅसची फ्लेम आहे इथे तुम्ही स्लो केली तरी चालेल. चांगल्या प्रकारे हे मिश्रण तयार करा. तर आता मित्रांनो भाजी आपली आहे ती मसाल्यांमध्ये छानपैकी मिक्स झालेली आहे. तर या स्टेजला तुम्ही पाहू शकता भाजीची थिकनेस बघा एकदम घट्ट अशी आहे. आता इथे तुम्हाला जर घट्ट भाजी आवडत असेल तर अशीच ठेवा, पण मी थोडीशी भाजी पातळ प्रिफर करतो. तर यामध्ये आता थोडंसं आपण गरम पाणी ऍड करूया. तर गरम पाणी ऍड करून
भाजीची थिकनेस आहे ते आपण कमी करू शकतो आणि क्वांटिटी पण भाजीची वाढवू शकतो. तर आता पाणी टाकून झालेलं आहे. या स्टेजला आता आपण भाजीला गरम करायला असंच ठेवूया आणि उकळी येईपर्यंत भाजीला मस्तपैकी शिजू द्या. तर मंडळी, या स्टेजला तुम्ही भाजीला टेस्ट करून पाहू शकता की यामध्ये मीठ कमी जास्त आहे की नाही किंवा तिखटपणा कमी जास्त आहे की नाही. तुमच्या चवीनुसार, तुमच्या सोयीनुसार तुम्ही आता ह्यामध्ये ॲड ऑन करू शकता. आणि एकदा का तुम्हाला चव ओके वाटली का मस्तपैकी भाजीला उकळेपर्यंत गरम होऊ द्या. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला आता छानपैकी अशी उकळी आलेली आहे. तर आता या स्टेजला आपली भाजी तयार झालेली आहे. मी यामध्ये बटर ॲड करतोय आणि गॅसची फ्लेम आहे ऑफ करतोय. तर आता पावभाजीची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. तर पाहिलं मित्रांनो, पावभाजीची भाजी बनवण्याची जी प्रोसेस आहे ती कधी सोप्या वेळेने मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता पावभाजीची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. आता जे आपले पाव आहेत ते कसे भाजायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला पाहूया ते. तर आता पाव भाजण्यासाठी मित्रांनो एक तवा घ्या असा. तो आता गरम करायला मी ठेवला आहे. त्यानंतर आपले जे पाव आहेत पावभाजीचे ते असे 2 पीसमध्ये घ्या. असा कट करून ह्याला घ्या. तर आता तवा आपला गरम झाला आहे मंडळी. मी यामध्ये एक बटर ॲड करतोय, 1 क्यूब असं. गॅसची फ्लेम आहे ती स्लोच ठेवा इथे. त्यामध्ये थोडीशी लाल मिर्च आणि थोडासा पावभाजी मसाला आणि अशी कोथिंबीर ॲड करून घ्या आणि छानपैकी आपले जे पाव आहेत ते असे मिक्स करून घ्या. तर मंडळी, भाजी तर आपली ऑलरेडी तयार झाली होती. पाव पण आता मस्तपैकी आपण तव्यावरती आता भाजून घेतलेले आहेत. सगळी प्रोसेस आता कंप्लीट झालेली आहे. चला तर मग आता आपली पावभाजीची डिश आहे ती सर्व करायला घेऊया. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आपली पावभाजीची रेसिपी? एकदम झटपट पद्धतीने होते की नाही? तर आता रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला आपला लाईक करा आणि घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की रेसिपी कशी झाली होती ते. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. रजा घेतो तुमची. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.